श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी महोत्सवाला आजपासून खरं तर सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी पैठण नगरीमध्ये आपण जर या ठिकाणी दृश्य बघितली तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते नाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जवळपास 750 पेक्षा अधिक दिंड्या या पैठण नगरीमध्ये उन्हाची, वाऱ्याची आणि कशाचीही पर्वा न करता शेकडो किलोमीटरचा अंतर कापत या ठिकाणी वारकरी जे आहेत ते पैठण नगरीमध्ये दाखल झाले आहेत। आपण या ठिकाणी जर बघितलं तर भानुदास एकनाथचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे, तर टाळ मृदुंगाचा गजर सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी भक्तिमय वातावरणामध्ये महिला असेल, पुरुष असेल, संपूर्ण ज्या ठिकाणी भाविक भक्तांनी नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। आपण जर दुसरीकडे बघितलं तर पोलीस सुद्धा या ठिकाणी तितकेच आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सुद्धा आता षष्ठी महोत्सवानिमित्त या ठिकाणी आता सज्ज झालेले आहेत। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर या बाजूने पुरुषांची लाईन लागलेली आहे आणि या बाजूला महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाकरिता येत असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मोठ्या संख्येनं आज पैठण नगरीमध्ये वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मेळा जो आहे तो एकत्रित आलेला आहे। नाथ महाराजांच्या षष्ठी महोत्सवानिमित्त या ठिकाणी असेल, वाळवंट असेल, गोदावरी नदीमध्ये स्नान करून या ठिकाणी पैठणच्या सध्या मी या मंदिरात उभा आहे, या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत ते दर्शनाला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण जे वातावरण आहे ते पैठण नगरीमध्ये आज भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन या ठिकाणी, तालुका प्रशासन खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर अतिशय आनंदाचा आणि भक्तिमय वातावरण या पैठण नगरीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस हाच आनंद, हाच उत्साह अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण एकदा परत ही दृश्य दाखवतोय। नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्याच्याही कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नागरिक आलेले आहेत, साधू संत महंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हाच जो आनंद आहे तो पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।